बालकथा विश्व सादर करत आहे गोष्ट पैशाचं झाड. एका छोट्याशा गावामध्ये एक रघु नावाचा माणूस राहत होता. त्याच्या घरात तो, त्याची बायको आणि शाळेत जाणारा मुलगा असे 3 जण असतात. रघु कोणतीच नोकरी किंवा पैसे कमवण्यासाठी कोणताही उद्योग करत नसतो. रघुच्या बायकोचं नाव असतं सगुणा. सगुणा खूप कष्टाळू आणि कुटुंबाची काळजी घेणारी असते. सगुणा लोकांकडे घरकाम करून थोडे बहुत पैसे कमवत असते. रघु मात्र रोज समुद्रावर जाऊन जास्त पैसे कमवण्याचे स्वप्न रंगवायचा आणि मनातल्या मनात म्हणायचा की मी गावातील सर्वात श्रीमंत माणूस होईल. पण प्रत्यक्षात मात्र काहीही प्रयत्न करत नसे. गावातले लोक त्याची खूप चेष्टा करायचे, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. असे करता करता खूप दिवस गेले, महिने गेले, काही वर्ष गेले. आता मात्र रघुची त्यांना दया येऊ लागली. एक दिवस सगुणा न राहून रघुला म्हणते, खूप पैसे कमवण्यासाठी स्वप्न रंगवणं चांगलं आहे, पण स्वप्न साकार करण्यासाठी काम करावंच लागतं. रघुला त्याच्या बायकोचं म्हणणं पटतं आणि तो लोकांच्या शेतीवर शेतीची कामं करायला सुरुवात करतो. दिवसभर उन्हातान्हात काम केल्यावर त्याला थोडेसे पैसे मिळतात. रोजचा घरखर्च करता करता त्याच्याकडचे सगळे पैसे संपतात. त्यामुळे त्याची परिस्थिती पूर्वीसारखीच असते. एक दिवस रघु रस्त्यावरून जात असताना काही लोक आपापसात गप्पा मारताना पाहतो. त्यांचं बोलणं त्याच्या कानावर पडतं आणि तो ऐकतो, पैसे वाचवले तरच आपलं भविष्य उज्ज्वल राहू शकतं. तेव्हापासून तो ठरवतो की रोज थोडेसे पैसे वाचवले पाहिजेत. रघु बाजारात जातो आणि साठवलेले पैसे ठेवण्याकरता तो काही बरण्या घेऊन येतो. पैसे वाचवण्याकरता तो रोज कमी जेवायचा, फाटक्या चपलाच घालायचा आणि रोज काही पैसे बरणीत टाकायचा. काही महिन्यांनी त्याच्या काही बरण्या भरतात. तो त्याच्या मालकाकडून शेतजमीन कसायला घेतो. त्यासाठी त्याला त्याच्या मालकाला पैसे द्यावे लागतात. उरलेले पैसे घेऊन तो दुकानात जातो. आणि दुकानदाराला म्हणतो, मला मक्याचं बियाणं द्या. दुकानदार म्हणतो, एवढ्या पैशात फक्त 1 किलो मक्याचं बियाणं येईल. मालकाकडून कसायला घेतलेल्या जमिनीसाठी 1 किलो मक्याचं बियाणं पुरेसं नसतं. म्हणून तो बियाणं न घेता तसाच घरी येतो. आणि तो असाच अंगणातील पलंगावर बसला असताना एक दूधवाला आणि एक अंडी विकणारी बाई अगदी हसत हसत जाताना बघतो. आणि त्याच्या मनात विचार येतो की आपण सुद्धा अंडी विकली तर आपल्याला पैसे मिळतील. रघु लगेच बाजारात जातो आणि एक कोंबडी विकत घेतो.
एक दिवस ती कोंबडी एक अंड देते. दुसऱ्या दिवशी आणखीन एक अंड देते. असं करता करता खूप अंडी साठतात. रघुकडे आता अंडी विकत घेणाऱ्यांची रांग लागते. अंडी विकून त्याला आता थोडेसे पैसे मिळतात. मिळालेल्या पैशामध्ये रघु आणखीन एक कोंबडी घेतो. रघु असाच अंडी विकून मिळालेल्या पैशात कोंबड्या घेत जातो आणि त्याच्याकडे आता पुष्कळ कोंबड्या होतात. अंड्यांचा खपही आता खूप वाढतो आणि रघुला बऱ्यापैकी पैसे मिळू लागतात. मिळालेल्या पैशातले थोडेसे पैसे तो घराची डागडुजी करण्याकरता खर्च करतो. ते झाल्यानंतर तो शेतजमिनीच्या मालकाकडून शेतजमीन कसायला घेतो. मक्याच्या पिकाची तो छान काळजी घेतो आणि भरघोस पीक उगवतो. त्यातून त्याला भरपूर पैसे मिळतात आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारते. मुलांनो, पैसे कधीच झाडाला लागत नाही आणि पैशाचं झाड असं नसतंच. ह्या गोष्टीवरून काय बोध घ्याल? कष्ट केले तरच पैसे मिळतात आणि पैसे योग्य पद्धतीने गुंतवले तर ते वाढतात. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मुलांनो, तुम्हाला हवे असणाऱ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये जरूर सुचवा आणि आम्ही त्या जरूर दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.